नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातील राज्यशास्त्र या विभागातील पहिलं प्रकरण संविधानाची वाटचाल अभ्यासणार आहोत. राज्यशास्त्राच्या आतापर्यंतच्या पाठ्यपुस्तकामधून आपण स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्ये आणि त्यातून व्यक्त होणारे तत्वज्ञान, याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान याचा विस्तृत आढावा घेतलाय. भारताच्या संविधानानं भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले. नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठी एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिलं जातं. भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला, त्यातून भारतातील लोकशाहीचं व्यापक होत गेलेलं स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलले गेलेले पावले यांचा या प्रकरणात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. हा आशय अर्थातच 3 मुद्द्यांपुरता मर्यादित आहे: लोकशाही, सामाजिक न्याय व समता आणि न्यायव्यवस्था. लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही. या संरचनेआधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहेत. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धांचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाल्याचं दिसतं. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचं यश आहे. लोकसंख्या व विस्तार या दोन्हींबाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळींवर निवडणुका घेणं ही बाब आव्हानात्मक आहे. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदारांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे. निवडणुका दरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत. प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीत वाढ झाली आहे. भारताच्या संविधानानं प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होतीच. त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वातंत्र्य भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्ष वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. तो आणखी व्यापक करत मतदाराचं वय 21 वरून 18 वर्ष इथपर्यंत आणलं. स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलांमुळे भारतीय लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. इतकी मतदार संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळून येत नाही. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले. भारतातील राजकीय स्पर्धेचं स्वरूपही यामुळे बदललेलं आहे. लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो, त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेत. स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा, अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्व आहे. त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच 73 व 74व्या संविधान दुरुस्तीचा होता. या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. लोकशाहीत नागरिकांचं सक्षमीकरण अनेक मार्गांनी झालं पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच
त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस आणि सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची दोन वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाटला. त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कामुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झालेली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून अनेक सुधारणा झाल्या, परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती. गेल्या काही दशकातील सुधारणा मात्र नागरिकांचा तो हक्कच आहे या भूमिकेतून येत आहेत. अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे शासन व नागरिक यांच्यामध्ये अत्यंत चांगले बदल झालेले आहेत. सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचं उद्दिष्ट आहे. या दोन मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणं हे आपलं ध्येय आहे. संविधानानं त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केलाय व त्या दिशेने आपली वाटचाल होत आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर करणं व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणं. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरावर प्रयत्न करावे लागतात, परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होतात. या सर्व दृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न झाले हे आता आपण पाहूया. जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचं धोरण स्वीकारण्यात आलंय. त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठीही राखीव जागांची तरतूद आहे. सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा हा एक महत्वाचा कायदा करण्यात आला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आलाय आणि तशा प्रकारे अत्याचार घडल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. याबरोबरच अल्पसंख्याकांविषयी सुद्धा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. भारतीय संविधानानं अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्यात. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. भारतीय संविधानानं जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळालेले आहे. याचबरोबर महिलांसाठीही कायदे करण्यात आलेले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. महिलांमधील निरक्षरता दूर करणे, त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देणे यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन काही धोरणे निश्चित करण्यात आली आहेत. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा, हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा काही महत्त्वपूर्ण तरतुदींनी महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास
अनुकूल वातावरण निर्माण केलंय. आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचं प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासूनच कमी आहे. जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचं प्रतिनिधित्व वाढावं यासाठी प्रयत्न केला. भारतातही या दृष्टीने बदल होत आहेत. 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% महिलांसाठी राखीव जागा ठेवल्या. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 50% वाढवण्यात आलंय. महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला. राज्यामध्येही राज्य महिला आयोग आहे. घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेलं महत्वाचं पाऊल आहे. स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्यानं अधोरेखित केली आहे. पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा आवाका वाढवला, त्यातील समावेशन अधिक अर्थपूर्ण केले. लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने देशाची प्रगती करण्यात भारतातील न्यायालयांची भूमिका खूप महत्वाची आहे. न्यायालयानं संविधानातील तरतुदींचा अर्थ लावताना संविधानातील मूळ उद्दिष्टे आणि संविधानकारांचे हेतू यांना प्राधान्य दिलंय. न्यायालयाचं या संदर्भातील योगदान आपण विविध मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ. संविधानाची मूलभूत चौकट. संविधान प्रवाही असतं. एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे त्याचं स्वरूप असतं. परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे. संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संविधानाला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली. संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतली. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णय. संविधानातील मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना मिळालेलं संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत. न्यायालयाने ज्या काही महत्वाच्या विषयावर निर्णय दिले आहेत त्यात बालकांचे हक्क, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज, व्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासींचे सक्षमीकरण यासारख्या विषयांचा समावेश करता येईल. न्यायालयाच्या या विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल याचा आपण इथे आढावा घेतला. अर्थात भारतीय लोकशाही पुढे अनेक आव्हाने आहेत. शासनाच्या कायद्यांमुळे व धोरणांमुळे सर्व समस्या संपुष्टात आल्या असा याचा अर्थ नाही. आजही आपल्या समोर अनेक नवीन प्रश्न आहेत, परंतु लोकशाहीसाठी आवश्यक असे किमान जनमानस आकारास आले आहे. पुढील पाठात आपण भारतातील निवडणूक प्रक्रिया याविषयी माहिती घेणार आहोत.